नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वनरक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 20 पाहायची आहे. तर सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ते आहे ढाकणा कोलकाच. भारतात वनाखालील क्षेत्र इतरत्र वापरू नये म्हणून मध्ये कायदा करण्यात आला. तर 1980. महाराष्ट्रात झाडे तोडण्यास प्रतिबंध अधिनियम 1964 नुसार शासनाने घोषित केलेल्या जातीचे झाड तोडण्यासाठी खालीलपैकी कोणाची पूर्व परवानगी घ्यावी लागते? तर या ठिकाणी महसूल अधिकारी याची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर या ठिकाणी मित्रांनो विधान योग्य आहे ते म्हणजेच महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय दमट पानझडी अरण्य व उष्णकटिबंधीय काटेरी खुरटी अरण्य जवळपास सारख्या क्षेत्रात आहेत. त्यानंतर पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न या ठिकाणी. आणि मित्रांनो या ठिकाणी फक्त अ ब क ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे औरंगाबाद विभागात हिमायत बाग, येलदरी, शांतीघाट, बहादूरपुरा, अजिंठा ही वनोद्याने आहेत. नाशिक विभागात सप्तशृंगी, कंडेश्वर, तोरणमाळ, पद्मालय, पाल ही वनोद्याने आहेत. त्यानंतर कोकण विभागात अर्नाळा, अंबोली, वज्रेश्वरी, घारापुरी ही वनोद्याने आहेत. म्हणजे ही अ ब क म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. हा सर्वात जास्त क्षेत्र असणारा दलदली प्रदेश आहे. कोणता आहे? तर चिल्का सरोवर. भारतात जैवविविधतेची संवेदनशील क्षेत्रे कुठे आहेत? वरीलपैकी सर्व. म्हणजे पूर्व हिमालयात पण आहेत, सह्याद्री किंवा पश्चिम घाटात सुद्धा आहेत आणि अंदमान आणि निकोबार बेटे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व उत्तर बरोबर आहे. आशियाई सिंहाचे वसतिस्थान कोठे आहे? गीर अभयारण्य, गुजरात. खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील 10 नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे? गंगा. मेळघाटचा बराचसा भाग खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाचा आहे? गुगामल. वर्धा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? बोर. महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यांपासून सर्वाधिक पाऊस पडतो? मान्सून वारे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सरासरी पावसाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर एकही जोडी चुकीची नाही, बाकी सर्व जोड्या बरोबर आहेत. सह्याद्रीचा घाटमाटा 600 सेंटीमीटर, चंद्रपूर भंडारा 150 सेंटीमीटर, अहमदनगर सोलापूर 50 सेंटीमीटर बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व खालीलपैकी कोणता जिल्हा करतो? कोल्हापूर. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच संबंधी पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर सर्व विधानं बरोबर आहेत. हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे. बरोबर आहे. उत्तम नियोजनामुळे 2011 या राष्ट्रीय उद्यानाला उत्तम नियोजन पुरस्कार घोषित झाला. बरोबर आहे. तोतलाडोह परिसरात पेंच नदीवरील प्रकल्प या भागात आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. महाराष्ट्रातील वनांवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? तर पर्जन्याचा परिणाम झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून तेल मिळते? तर सर्वच आहे. म्हणजे एरंड, जोजोबा, महुआ सर्व बरोबर. खालीलपैकी कोणत्या झाडाला आधुनिक कल्पवृक्ष असं म्हटलं जातं? सुभाबूळ. त्यानंतर पुढीलपैकी कोणती विधाने चूक आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो एकही चुकीचं नाही विधान, सर्व विधानं बरोबर आहेत. वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी उत्तर भारतात सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन चालवलं गेलं. बरोबर आहे. चिपको आंदोलनाच्या धर्तीवर कर्नाटकात पांडुरंग हेगडे यांच्या नेतृत्वाखाली अपिको आंदोलन छेडलं गेलं. दोन्ही विधानं बरोबर आहेत. महाराष्ट्रात एकूण किती अभयारण्य आहेत? या ठिकाणी 42. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर बरोबर म्हणजे दोन्ही विधान आहेत. आणि व नानज हे माळढोक पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. दाजीपूर हे गव्यांसाठी राखीव अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यानंतर खालीपैकी मिथेन वायूचा स्रोत कोणता? पाणथळ भूमी. जैववर्धन म्हणजे खालीलपैकी कशामध्ये वाढ होणे? प्रजातीच्या संख्येत वाढ होणे. त्यानंतर डोळ्याला जळजळण्याचा त्रास खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे होतो? सल्फर डायऑक्साईड. क्लोरोफ्लोरोकार्बनचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता आहे? प्रशीतलन आणि वातानुकूलित. म्हणजे आपले जे आपले फ्रीज असतात, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर वगैरे जे असतात त्याच्यामधून जास्त क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जित केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा,
खालीलपैकी कोणते अपारंपरिक नवीकरणक्षम नैसर्गिक संसाधन नाही? तर या ठिकाणी मित्रांनो स्वच्छ हवा हे उत्तर येतं. त्यानंतर पुढील पहा, योग्य जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एचं ब येतं ओझोन क्षेत्र, UV किरणे, अतिनील किरणे, अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर रचं क आहे म्हणजे हरितगृह परिणामचं मिथेन येतं. नैसर्गिक आपत्ती याचं सुनामी येतं. चिरंतन विकास याचं मित्रांनो परिस्थितिकीय केंद्रकवाद हे उत्तर येतं. भारतातील पुढीलपैकी कोणता प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर तो आहे मित्रांनो पश्चिम घाट. लक्षात ठेवा, पश्चिम घाट. पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचा परिणाम म्हणजे पृथ्वीवरील अतिनील किरणोत्सर्गात वाढ होणे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आपण वनरक्षक या पदासाठी अतिशय महत्त्वाची संभाव्य अशी प्रश्नपत्रिका क्रमांक 20 पाहिली. यामध्ये काही सजेशन्स करेक्शन्स असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.